दुःख कोणाच्या वाटेला येत नाही. राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. सुख तो एक छावल धरती, आती है जाती है, दुख तो अपना साथी है. किंवा जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. ह्यावरून एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे दिसून येते की माणसाचं जीवन हे सुखदुःखाच्या उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेलं एक वस्त्र असतं. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे, असा देखील बऱ्याच वेळेला लोकांचा अनुभव असतो. माणसाची प्रवृत्ती मात्र अशी असते की माणूस सुख घटाघटा पिऊन टाकतो आणि दुःख मात्र चघळत राहतो. माणसाच्या जीवनातील हे रहस्य परमेश्वराने आज आपल्यासमोर वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे की उदात्त दुःखामध्ये देखील एक सौंदर्य दडलेलं असतं. योसेफ हा याकोबाचा लाडका मुलगा आणि त्याच्यावरती त्याचं विशेष प्रेम असलेलं, मात्र त्याचे भाऊ त्याचा मत्सर करायचे, त्याला त्रास द्यायचे आणि त्याला केवढं दुःख सहन करावं लागलं हे आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. मात्र नंतर ह्या दुःखाचं रूपांतर अतिशय सुंदर अशा परिस्थितीत कसं झालं हे आपल्याला इतिहास सांगतो की जेव्हा प्रत्यक्ष इस्रायलमध्ये दुष्काळ पडला त्यावेळेला मिसर देशामध्ये फारो राजाचा पंतप्रधान किंवा कारभारी अशा प्रकारची भूमिका तो बजावतो आणि संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करतो. त्याच्या ह्या दुःखामध्ये असं हे आगळं वेगळं सौंदर्य दडलेलं होतं. प्रभू येशू ख्रिस्त देखील अशाच प्रकारे स्वतःचं वर्णन करतो आणि त्यासाठी तो एक दाखला देतो. त्या दाखल्यामध्ये एक द्राक्षमळा आहे. हा द्राक्षमळा इस्रायली लोकांचं प्रतीक आहे. त्या द्राक्षमळ्याचा धनी साक्षात परमेश्वर आहे आणि तो वेळोवेळी नेते, शास्ते, राजे, संदेष्टे ह्यांना पाठवून आपल्या लोकांना मार्गदर्शन करत असतो. आपल्या लोकांकडून चांगल्या प्रतिफळाची अपेक्षा करतो. परंतु लोकांनी मात्र ह्या सगळ्यांचं ऐकलं नाही. म्हणून शेवटी परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा संदेश देण्यासाठी पाठवला. त्याने देखील जो संदेश दिला त्यामुळे लोकांमध्ये परिवर्तन न होता लोकांनी त्यालाच ठार केले. प्रभू येशू ख्रिस्त ह्या त्याच्या दुःखाचं वर्णन करत असताना सांगतो, बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आणि हे परमेश्वराकडून झालेलं आहे. हे वचन स्तोत्रसंहिता 118 आपल्याला वाचायला मिळतं. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड म्हणजे साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आज ख्रिस्त सभेचा कोनशिला झालेला आहे. माणसाने जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुःखाला भिवू नये, तर त्या दुःखाला अर्थ देण्याचा प्रयत्न करायचा, त्या दुःखामधील सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या सौंदर्याद्वारे आपल्या दुःखातही परमेश्वराचा गौरव कसा करता येईल त्याचा प्रयत्न करायचा आहे. ही कृपा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावर चिंतन करत असताना या प्रायश्चित्त काळात आपल्याला लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.